नमस्कार मित्रांनो, तर आज आपण खेकडा भरीत रेसिपी कशी बनवणार आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर त्यामध्ये आहे ना लसूण, अद्रक, मिरची, कांदा, धना, जिरा। तर मित्रांनो आत्ता आपण त्या खेकड्यांच्या शिंगड्यांना मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत। ग्राइंड करून ते वाटण गाळून आता आपण घेतला आहे पातेला, त्यामध्ये आपण प्रथम तेल टाकलं आहे। त्यानंतर आपण त्या तेलामध्ये कांद्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आहे। मग त्यामध्ये खिसलेला सुका खोबरा टाकून परतून घेतला आहे। मग त्यामध्ये लसूण, मीठ आणि अद्रक मिरची टाकून परतून घेतला आहे। मग त्यामध्ये आपण ॲड केला आहे जिरा आणि धने। त्याला चांगल्या पद्धतीत मिक्स करून त्याला मिक्सरला ग्राइंड केला आहे। मग आपण पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरा व बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे। मग त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकून परत एकदा परतून घ्यायचा आहे। मग आपण आधी केलेला मिश्रण यामध्ये ॲड करून घेऊया। मग त्यामध्ये त्या मिश्रणामध्ये चण्याचा पीठ घालूया व त्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिक्स करून घेऊया। मग त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया। आपण केलेलं वाटण खेकडाच्या दोन्ही बाजूला चांगल्या पद्धतीत भरून घेऊया व त्याला धाग्याने गच्च बांधून घेऊया, जेणेकरून ते मिश्रण बाहेर निघणार नाही। आता आपण घेतला आहे एक पातेला, त्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये लसूण आणि बारीक चिरलेला कांदा परतून घेतला आहे। त्यामध्ये जिरा टाकून परत एकदा मिक्स करून घेतला आहे। मग त्यामध्ये उरलेलं मिश्रण घालून त्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेतला आहे। मग त्यात तिखट मसाले, हळद, गरम मसाले घालून मिक्स करून त्याला तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे। मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे। त्यानंतर आपण शिंगड्यांचं पाणी ॲड करून त्याला 2 ते 3 मिनिटे मिक्स करायचं आहे। आणि त्यामध्ये भरलेले खेकडे सोडून घेतले आहे। मग त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि आपली खेकडा भरीत रेसिपी तयार आहे।